मागे एका मिनी ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं की मी काही साड्यांची शॉपिंग केलेली आहे आणि या साड्या मी कशासाठी घेतलेल्या आहेत, कुणासाठी घेतलेल्या आहेत आणि साड्या पण कशा आहेत हे सर्व तुम्हाला एका ब्लॉग मध्ये डिटेल सांगेन। आणि अगदी त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना त्या साड्या पण दाखवणार आहेत आणि कशासाठी घेतलेल्या आहेत, कुणाकुणाच्या साड्या आहेत हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला बघूयात, व्हिडिओ पूर्ण बघा आणि यामधली तुम्हाला कोणती साडी आवडली मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका। नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या स्वाती भानवसे या चॅनल मध्ये तुमचं खूप सारं स्वागत। तर मिनी ब्लॉग मधून आपण नेहमी भेटत असतो, तर आज म्हटलं चला साड्यांचा एक वेगळा व्हिडिओ करावा। या साड्या मी घेतलेल्या आहेत माझ्या बहिणीच्या लग्नासाठी, म्हणजे माझी चुलत बहीण आहे ना, तिचं आता लग्न आहे गावी आणि आम्ही गावी जाणार आहोत। त्यासोबत तुम्हाला गावचे ब्लॉग सुद्धा मी शेअर करणार आहे आणि त्या लग्नासाठी मी साड्या घेतलेल्या आहेत। तर हे जे दुकान आहे ना, इथूनच आम्ही साड्या आणलेल्या आहेत आणि हे म्हणजे खूप दिवसांपासून आम्ही इथे साड्या घेतो। शक्यतो तर मी साड्या जास्त घेतच नाहीयेत, आता अगदी शनाच्या जन्मापासून मी जास्त साड्या घेतलेल्याच नाहीयेत। तर इथूनच आम्ही ह्या साड्या आणलेल्या आहेत आणि त्याच्यामधली ही जी साडी आहे ती मला खूप आवडली आणि म्हटलं चला थोडी ट्रॅडिशनल लुक आहे, आपलं महाराष्ट्रीयन कल्चर आहे, तर त्या हिशोबाने ही साडी ट्राय करावी। आणि माझ्याकडे तशी नव्हती पण एक साडी लग्नासाठी घेतलेली ही साडी आहे ना, ते तर मी तुम्हाला लास्टमध्ये पूर्ण डिटेलमध्ये दाखवणार आहे। पण त्याच्या अगोदर माझ्याकडे काही दुसऱ्या साड्या आहेत ज्या पण मी लग्नासाठी घेतलेल्या आहेत, त्या बघूयात। पण मागच्या वर्षी मी भावाच्या लग्नासाठी काही साड्या घेतल्या होत्या, त्यातल्या मोजक्या 2-3 साड्या। एक मिस्टेक झालेली की मागच्या वर्षी ना लग्नाचा ब्लॉग बनवायचा विसरला होता, कारण माझा मोबाईल सापडत नव्हता आणि दिवसभर तो स्विच ऑफ करून आतमध्ये माझ्या मिस्टरांनी ठेवला होता, त्यामुळे तो कुठे ठेवला त्यांना पण आठवलं नाही आणि त्यामुळे तो ब्लॉग आलेलाच नाही। तर भावाच्या लग्नासाठी ही जी घेतलेली मागच्या वर्षी साडी ना, तर ती मला खूप आवडलेली ही साडी आणि तेव्हाही माझ्या डोक्यामध्ये प्लॅन होता की मला रेडच कलरची साडी घ्यायची आहे, म्हणजे मी फिक्स केलेलं। आता आपल्या अशा डोक्यामध्ये फिक्स असेल ना, तर आपण जास्त फिरण्यामध्ये किंवा जास्त वेळ आपला जात नाही, आपण मग त्याच कलरच्या साड्या फक्त पॅटर्न आपण बघू शकतो। आणि ही साडी तुम्ही बघाल इतकी मस्त आहे ना, याची बॉर्डर किती छान आहे बघा आणि शिवाय डायमंडची बॉर्डर आहे आणि याचं सूत पण खूप मस्त आहे, म्हणजे साडी नेसली तरी सुद्धा बिलकुल हालत नाहीये। थोडीशी हेवी आहे कारण इथं डायमंड आहे, शिवाय बॉर्डर आहे त्यामुळे। आणि याच्यावरती जरी मोठी मोठी पानं असलं, आतमध्ये छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत आणि पानं पण अगदी भरगच्च नाहीत, अशी गॅप गॅप ठेवून आहेत। या साडीचा पदर दाखवते, तर बघा या साडीचा पदर आहे ना, तो असा आहे। पदर थोडा भरगच्च आहे आणि याच्या सगळं डायमंड आहे, सगळे डायमंड आहेत, त्यामुळे थोडीशी ही जड वाटते साडी। पण असं हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला थोडी हे वाटते, पण नेसतो ना तेव्हा एवढी जड वाटत नाही। पण ह्याची पदराची बॉर्डर किंवा हे जे होतं ना, हे सर्व मला खूप आवडलेलं खूप। आणि त्यावेळेस ही 4000 रुपयाची मी साडी घेतली होती। आणखी एक हळदीसाठी एक साडी घेतली होती, बघा ही साडी तर तुम्ही माझे भरपूर व्हिडिओज मध्ये बघितली असेल। आता ही तुम्हाला मी खोलून दाखवते। हा याचा पदर आहे आणि ही पण त्याच दुकानातून घेतली होती। हा त्याचा पदर आहे या साडीचा, हा पदर आहे या साडीचा आणि हे त्याचं सूत आहे। त्यानंतर ही एक माझ्याकडे डायमंडची साडी आहे बघा, ही पण तुम्ही बघितली असेल आणि ही मला एक आमच्या रिलेटिव्हनी घेतलेली साडी आहे आणि याची पण बॉर्डर तुम्ही बघाल खूप छान आहे। आता या बॉर्डरमुळेच मी साडी घेतली होती, थोडीशी युनिक मला वाटत होती। ह्याचे जे काठ आहेत ना, ते थोडे वेगळे आणि आतमध्ये फक्त आणि फक्त असे छोटे छोटे टिकली वर्क आहे, म्हणजे टिकल्याच आहे त्याने चिपकवलेल्या। पण ही वॉश केलेली आहे, मी ड्राय क्लिनिंग करून आणली। आता या 2-3 साड्या आहेत ना, ती मला ड्राय क्लिनिंग करायचे आहेत, खराब झाले, तर ही सुद्धा मस्त वाटते। तर चला बघूयात यावर्षी मी लग्नासाठी कोणती साडी घेतलेली आहे ते। ही साडी आहे बघा, तर ही अशी साडी आहे आणि ही साडी आहे पैठणी साडी। तर आता कलांजली पैठणी खूप खूप ट्रेंडिंग मध्ये आहे, बऱ्याच मैत्रिणी घेत आहेत सुद्धा आणि त्याच्यामध्ये प्राइस नुसार त्याची क्वालिटी सुद्धा आहे। आता मला कसं साड्यामध्ये जास्त इन्व्हेस्ट करून किंवा जास्त महागडे अशी काही साडी घ्यायची नव्हती, माझं असं ठरलेलं की या रेंज पर्यंतच आपण साडी घ्यायची आहे। तर मग मी ही साडी घेतली बघा आणि मला खरंच आवडली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा कलर होता ना, जो मला कलर घ्यायचा होता, तर तो माझं फिक्स होतं की आपण कशा टाईपमध्ये, एकतर पर्पल किंवा अशा टाईपमध्ये ब्ल्यू, अशा टाईपमध्ये काहीतरी कलर घ्यायचा। मला ही छान वाटली आणि माझ्या मिस्टरांना एक वेगळी आवडलेली, याच्यामध्येच वेगळा कलर आवडलेला, पण तो पण मी परत घेतला नाही कारण तो कलर असा इंग्लिश कलर होता आणि आमच्या गावी कसं असतं माहिती का, लग्नामध्ये ना जास्त डार्क भडक साड्याच आवडतात घरच्यांना सुद्धा, त्यामुळे म्हटलं नको। तर सर्वात पहिले मला आवडला ना या साडीचा काठ म्हणजे जी बॉर्डर आहे ना, ती खरंच खूप छान वाटली, अगदी रिच वाटली। ही साडीचा काठ आहे ना, खूप मस्त वाटते बघा तुम्ही।
किती छान वाटतं. आता ही पैठणीच आहे, ही तमन्ना पैठणी आहे आणि कलंजलीपेक्षा जी प्राइस आहे ती पण कमी आहे. तुम्हाला हे वर्क दाखवते. तर हे बुट्टी वर्क आहे बघा, अगदी छोटं मिनिमम बुट्टी वर्क आहे आणि मला असंच हवं होतं की जास्त मोठे मोठे डिझाईन बिलकुलच आवडत नाही. त्यामुळे मला अगदी पाहिजे तसं असं परफेक्ट बुट्टी वर्क किंवा पाहिजे तसं परफेक्ट काठ हे सर्व मिळालं. फक्त मी या साडीमध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं, ते म्हणजे व्हॅल्यूनुसार तर तसं पण बोलता येणार नाही, पण कॉम्प्रोमाइज केलं म्हणजे या साडीच्या सुतामध्ये. कारण याचं सूत आहे ना थोडं सिल्कमध्ये आहे आणि याचा कलर पण तुम्ही बघाल फिरता कलर आहे. काय होतं लग्नाच्या घाईमध्ये ना आपण जेव्हा साडी नेसायला जातो ना, कधी कधी मग खूप घाई झाली ना तर आपल्याला साडीच्या निऱ्या करण्यासाठी खूप टाइम द्यावा लागतो आणि त्या निऱ्या जर फुलल्या तर मग साडीचा लुक जातो किंवा शो जातो. त्यामुळे मग मला सूत आहे ना त्याचं अजून थोडंसं सॉफ्ट हवं होतं, पण ते तसं मिळालं नाही. तर ही पैठणी प्रॉपर कशी आहे बघूयात. तर ही आहे तमन्ना पैठणी जी मी लग्नासाठी घेतली आणि याचा कलर आहे ना तो फिरता कलर आहे, म्हणजे ब्ल्यू आणि ग्रीन अशा टाईपमध्ये तो कॉम्बिनेशन असा कलर दिसतो. त्यानंतर याचे जे काठ आहेत ना तर अगदी सॉफ्ट मस्त आणि शिवाय रिच लुक देणारे आहेत. साडीचा कलर डार्क आणि काठांचा कलर गोल्डन, त्यामुळे ती आणखी उठून दिसते. याच्यावरती जी बुट्ट्या आहेत तर त्यासुद्धा गोल्डन कलरच्या आहेत आणि अगदी छोट्या बुट्ट्या आहेत. त्यामुळे मला आणखी जास्त ही साडी आवडली, कारण भरगतचं मला असं काही नको होतं. त्यानंतर याचा पदर पण दाखवते. तर पदर बघा, शक्यतो पैठणीमध्ये मोराचा असा पदर असतो, तर याचा सुद्धा अगदी तसा आहे, पण मोरांच्या खाली ना असे छोटे छोटे सर्कल पण आहेत, त्यामुळे ते अजून भारी वाटते. आणि मोर पण कलरमध्ये आहेत, म्हणजे त्यांचा जो कलर आहे ना मोरांचा तर तो लाईट ब्ल्यूमध्ये आहे, त्यामुळे ते अजून भारी वाटत होती. मध्यंतरी बघा एक कॉपर सिल्क म्हणून अशा साड्या आल्या होत्या, तर अगदी तशा पद्धतीने याचा जो पदराचा कलर आहे तर तो तसा मला वाटत होता. आणि एकंदरीत साडी खूप छान आहे, सॉफ्ट सिल्कमध्ये ही साडी आहे. तर स्मिताला पण बघा मी अशीच घेतली साडी. आता आमच्या दोघींचं असं ठरलं होतं की एक कलर घ्यायचा आणि साडीचा पॅटर्न पण एक असावा. पण एक झालं की जी बॉर्डर आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस झाले, कारण मला जशी बॉर्डर हवी होती ना तशी स्मिताला पण हवी होती, पण ती तशी भेटली नाही. तिच्या बॉर्डरमध्ये थोडासा फरक आहे. इथे असे डिझाईन आहे, इथे असे मोर आहेत तिच्या बॉर्डरमध्ये, बघाल तुम्ही असे मोर आहेत बॉर्डर, आणि ते तिला नको होते आणि मला पण नको होते. पण मग आम्ही दोघींनी ठरवले की ठीक आहे, मग मला ते आवडली होती त्यामुळे मग ते घेतली. आता तिचा पदर आहे तो याच्यापेक्षा मला तिचा साडीचा पदर तो छान वाटतो. माझ्या साडीची बॉर्डर आहे ना ती तिच्या साडीच्या बॉर्डरपेक्षा मला मस्त वाटली. तर मी एक तिसरी साडी घेतली होती, हे बघा ही एक साडी घेतली आहे मी. तर आता ही साडी कुणाला घेतली ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन. पूर्ण खोलून तुम्हाला हे सर्व या साडीचे डिटेल्स म्हणजे हे सर्वच तुम्हाला नंतर बघायला भेटेल ही साडी. पण तुर्तास मी दाखवते बघा, ही अशी साडी आहे आणि याचं जे काठ आहे किंवा बॉर्डर आहे ते अशी आहे, मोराची बॉर्डर आहे हे बघा अशी पूर्ण. आणि साडीमध्ये इथं पण छोट्या 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 अशा बुट्ट्या आहेत. त्या साडीचा पूर्ण लुक आहे ना तो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे, लग्नामध्ये तुम्ही बघणारच आहात. आणि ही साडीचा ब्लाऊज डिझाईन पण कशी शिवते हे पण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवेन, कारण अजून सध्या त्या साड्या आणलेल्या आहेत आणि मला झालंच नाही की ब्लाऊज अजून शिवायला टाकायचे. एक ब्लाऊज मी टाकलाय, कारण मी ज्यांच्याकडे ब्लाऊज शिवत होते त्या काकीने ब्लाऊज शिवणं बंद केले, त्यामुळे मी आता नवीन टेलरिंग सर्च करून ठेवले आणि त्यांच्याकडे मी पहिल्यांदाच ब्लाऊज शिवायला टाकले. आता म्हटलं ते फिनिशिंग छान बसलं तर मग बाकीचे लग्नाचे ब्लाऊज टाकेन. तर त्याचे पण डिझाईन आले ना तर मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चला भेटून नवीन व्हिडिओसोबत.